मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपण दिलेल्या खतापैकी बहुतांश खते जमिनीत फिक्स होतात आणि त्यामुळे आपल्याला अजून जास्त खतं वापरावं लागतात आणि आपला खर्च वाढतो. पण मित्रांनो जर आपण ही अडकलेली अन्नद्रव्ये जर मिळवून देणाऱ्यांची वाढ केली तर आपला खर्चही वाचेल आणि आपले उत्पादनही वाढ होईल. तर आज आपण अशाच एका किमयागाराबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो तो आहे मायक्रोरायझा. ही ही एक बुरशी आहे जी पिकांच्या मुळावर वाढते आणि पिकाकडून ती साखर घेते आणि त्या बदल्यात मुळांच्यापेक्षा खूप दूरवर पसरून तिथलं अन्नद्रव्य आणि पाणी मिळवून देतं. आता पण जेव्हा आपण मायक्रोरायझा जमिनीत वापरतो का नाही तेव्हा त्यातील बीजाणू सक्रिय होतात आणि ते काय करतात, मुळांच्या पेशीत शिरून आणि मुळांच्या बाहेर मुळांच्यापेक्षा सूक्ष्म असं तंतू म्हणजे जवळजवळ मुळांच्या 100 पट बाहेर पसरणारे तंतू बाहेर वाढतात आणि त्यामुळं ती जिथं मुळं पोचू शकत नाहीत तिथलं अन्न आणि पाणी मिळवून देतात. आता ह्याचा फायदा काय, तर मित्रांनो याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्फुरत मिळवून देणं. आता पीक फिक्स झालेला फॉस्फरस जो असतो तो शोषून घेण्यात कमी पडतात. अशा वेळी हे तंतू आहेत का नाही हे फॉस्फरस मिळवून देतात. आणि हे एवढंच नाही तर पिकाला झिंक, लोह, तांबे, मॅग्नेशियम अशी सूक्ष्मद्रव्य आणि पाणी पण असले हे घटक मिळवून देतात. आता तुम्ही म्हणाल की आपण मग फॉस्फरसयुक्त खतं किंवा सूक्ष्मद्रव्ये पिकांना दिली तर याची गरज काय. तर मित्रांनो आपण दिलेल्या खतापैकी बहुतांश खतं जमिनीत फिक्स होतात आणि ती जमिनीत तशी असतात पण पिकाला मिळत नाहीत. मग अशा वेळेला आपण काय करतो, आपल्या पिकांना कमतरता दिसली की आपण आणखीन खते वापरतो आणि हे चक्र थांबत नाही. त्यामुळे आपलं काय होते, आपली जमीन आणखीन खराब व्हायला सुरुवात होते आणि या जास्तीच्या खतामुळं काय होतं, जर सूक्ष्मजीव मरतात. बरं हे नुसतं मायक्रोरायझा अन्न मिळवून देत नाही तर ही बुरशी जमिनीची रचना सुधारायला मदत करते. ही बुरशी जमिनीत का नाही ग्लोमिनिन नावाचा एक घटक सोडते, त्याला आपण डिंक म्हणतो. तर ह्या डिंकाच्या साहाय्याने जमिनीची म्हणजे मातीच्या कणांची का नाही ढेकळं तयार होतात. त्यामुळे आपल्या जमिनीची सच्छिद्रता वाढते, जमिनीची रचना सुधारते आणि यांनी त्यांच्या शरीरात साठवलेला कार्बन जमिनीत स्थिर होतो. त्यामुळे आपण कार्बनचीही वाढ होते. बरं हे एवढंच नाही तर हे संरक्षणही करतात. ह्यांचं मुळाभोवती जाळं एवढं दाट असतं की इतर हानिकारक घटकांना का नाही त्यांना जागाच मिळत नाही. आणि बरं ह्याला आपल्याला शेतातच का द्यावा लागतो, जंगलात का दिला नाही तर चालतो, तिथं का वाढतो. तर याची सगळ्यात मोठी समस्या आहे आपली फॉस्फरसयुक्त खतं जी आहेत का नाही आपली त्यांचे वापर. आपण जो फॉस्फरसयुक्त खतं जे भरमसाठ वापरणं किंवा जमीन वारंवार नांगरणं यांच्या वाढीसाठी हानिकारक ठरतं आणि यांना वाढायसाठी जिवंत मुळे आवश्यक असतात आणि ती नाही मिळालं तर यांची वाढ थांबतं. आणि ती वाढ थांबली की कुजलेल्या मुळात का नाही त्यांची बीजाणू तयार करतात आणि त्यावेळेला ह्यांची फक्त नुसती जगण्यासाठी धडपड असते आणि अशा वेळेस आपली नांगरट होते आणि मग त्यांना आपण नष्ट करतो. म्हणून आपल्याला हे परत वापरावं लागतं. आता मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर अजून थोडा वेळ पहा. एक अशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे मायक्रोरायझा कमी वापरावा लागतो. तर जंगलात काय होतं, तर तिथं एक वनस्पती मेली तर तिथं दुसरी वनस्पती जिवंत असते आणि ती एका मुळावरून दुसऱ्या मुळाकडे शिफ्ट होतात. आणि हीच ती पद्धत आहे की ह्या पद्धतीत ह्याला कॉमन रूट ट्रान्सफर पद्धत म्हणली ते चालतं आहे. ह्याला हे काय केलं जातं तर मुख्य पिकं आणि दुय्यम पिकं घ्यायची, एका वेळेला लागवड करायची. दुय्यम पिकांच्यावर ज्याच्यावर दुय्यम पिकं कशी निवडायची, तर ज्या पिकांच्यावर मायक्रोरायझा वेगानं वाढतो अशा पिकांची लागवड करायची आणि त्यांच्या मुळावर मायक्रोरायझा वाढवायचा. आता ज्या वेळेला यांच्या मुळावर मायक्रोरायझा चांगला वाढ होईल त्यावेळेला ह्याचं खोड कापून घ्यायचं आणि ह्यांचं खोड कापलं की त्यांच्यावर मुळावर वाढलेला मायक्रोरायझा आपल्या मुख्य पिकांच्या मुळाकडे शिफ्ट होतो. त्यामुळे आपणास ह्याचा कमी वापरून पण जास्त फायदा होतो. आता ही पद्धत तुम्ही वापरून पहा. ही पद्धत मल्टीलेअर फार्मिंगमध्ये वापरली जाते आणि त्यामुळे ती यशस्वी होत आहे. तर मित्रांनो माहिती तर भरपूर देता येईल पण व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून आपण इथंच थांबूया. अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया पुढील भागात. धन्यवाद.